कार्यक्रम सुरू करायच्या आधी लोकांचा हसताना फोटो हा आलाच पाहिजे. आजकाल काय आहे ना, तुम्ही काय करता याच्यापेक्षा कोण बघतो याला जास्त महत्व आहे. त्यामुळे हसा, म्हणजे अगदी आवडतोय असं आत्ताच ठरवून हसा, बघूया पटापट. आलात 1 मिनिट. आले, अंगठे पण आले. लोकांना काही कामधंदे नसतात, बसल्या जागी तू काय करते तू काय करते. नो, द सेम ग्रीन साडी दॅट आय वोर लास्ट टाइम. गुड लक द्यायचं की नाही ते सोडून हे काय घातलंय, इकडनं काय सांगायचं विसरले. LA मध्ये आहात, एव्हरीबडी गेट्स डिस्कवर्ड हिअर. त्यामुळे असे उभे राहा, असंच बोला, असंच हसा. हसता हसता म्हणू नका काय ग बाई तोच जोक घेतल्या. कारण हल्ली मला ते पण कळतं, हसण्याच्या मध्ये ज्या काही गप्पा चालतात ना, बरोबर कळतं काय चाललंय. यावेळेला आम्ही काहीतरी नवीन करायचं ठरवलंय, तेव्हा शेवटपर्यंत थांबा, कारण हुज लाईन इट इज सारखं शेवटी 1-2 मिनिटाचं समथिंग न्यू वी वॉन्ट टू ट्राय. आणि पहिल्या येत आहेत अटलांटाच्या. तर 4 चौकींसारख्या दिसतात पण नाही आहे, हे तुमच्या लक्षात येत आहेत तनुजा शिंदे कुलकर्णी. थँक्यू शुभदा. ती आमची मराठीची टीना फे आहे. हो, मला चेक नाही मिळाला अजून. मला ना लॉस एंजलिसला येऊन एवढा आनंद झालेला आहे. अहो, LA बरोबर माझे जुने पण अनुबंध आहेत. म्हणजे बरोबर 25 वर्षापूर्वी आम्ही नवीन नवीन लग्न करून अमेरिकेत आलो आणि सिमी व्हॅलीमध्ये आमचा संसार थाटला. इकडे कोणी सिमी व्हॅलीतले आहेत का नाही? अहो, मला अजून आठवतंय माझं ते ध्यान. हातात हिरव्या बागड्यांचा चुडा, पुसट होत चाललेली मेहंदी, गळ्यात मणी मंगळसूत्र आणि नवऱ्याच्या मागे लाजत लाजत येणारी मी. आणि आता या FOBला अमेरिकेतलं काय काय शिकवू आणि कसं शिकवू या चिंतेत असलेला माझा नवरा. जुन्या आठवणी येत आहेत, जुने मित्रमंडळी भेटत आहेत, अगदी भारतात गेल्यासारखं वाटतंय. हो, फरक एवढाच की इतक्या वर्षांनी इथे कोणी भेटलं ना की तनुजा शिंगडे का, ओळखलं नाही हा असं म्हणतात. आणि भारतात अय्या तनु तू अगो केवढी झाली आहेस असं स्वागत होत. नाही, दोष त्यांचा नाहीये, मॉडेल बदललंय. म्हणजे टोयोटा करोला होती, आता मिनी व्हॅन झाली आहे. मुळात खाण्याची आवड इतकी की माझ्या दाखवण्याच्या कार्यक्रमाला माझ्या प्रत्यक्ष जन्मदात्या आईने, म्हणजे सासूबाईंनी प्रश्न विचारला की मुलीच्या काही इतर आवडी निवडी, तेव्हा माझ्या जन्मदात्या, अहो मुलीला न खाण्याची भरपूर आवड असं मोठ्या कौतुकाने सांगतो. मंडळी, दरवर्षी मी ठरवते बरं का, दरवर्षी ठरवते यावर्षी निदान एक तरी साईज 4चा ड्रेस घ्यायचाच. काहीतरी अडथळा येतोच. हा, तर यावर्षी बघा ना, वर्षाची सुरुवातच हादडलेली झाली. क्रूजला गेलो होतो बहामाजला. 7 days 6 nights नुसत्या सीफूड डाएटवर होतो. नाही हो, ते पापलेट बांगडावाला सीफूड डाएट नाही काय, दिसल ते खावाचं, दिसल तवा खावाचं. एक तर क्रूजवर गेल्यावर मला अगदी सदेही स्वर्गात गेल्यासारखं वाटतं. नाही हो, तो तुमचा पुराणातला वर्ग नाही काय, तो कसला स्वर्ग. तोकड्या कपड्यांमधला अप्सरांचा डान्स आणि भरपूर दारू, असला स्वर्ग कोणती बाई तयार करेल सांगा ना. काकू तुम्ही काय म्हणता, करेल का कोणी अशी बाई? मग हो, क्रूजवर रोज ऐकतो जेवण, भरपूर पदार्थ आणि साधी कब्बशी सुद्धा नसती, फक्त सरकवायची. लहानपणी ना माझी आई तिच्या सासरच्या मंडळींचं वर्णन करायची बरं का. 8-8 दिवस येतात, काही साधी कब्बशी सुद्धा नुसती. तेव्हापासून क्रूजवर गेल्यावर धरती पर अगर कहीं स्वर्ग है तो यही है, यही है.
है का? यही है. असंच म्हणावंसं वाटतं. तिन्ही त्रिकाळ हादडलो. मग काय व्हायचा तोच परिणाम झाला. जाताना चांगले हलके फुलके गेलेले शिंगणे, येताना हरे भरे शेंगदाणे म्हणून परत आले. अहो वजनाच्या काट्यावर उभी राहिले, अंगावर काटा आला. सेल्फी घेताना 3 दिसायला लागल्या ना हनवट्या. म्हटलं ते काही नाही, जिम जॉईन करायचं. आणि कधी नव्हे ना तो नवरा सुद्धा जॉईन झाला. नाही हो, काहीतरी भलतं झालं मला आणू नका. गुलाबी ही बायकोच्या माथेमागे अजिबात नाही. उलट तुझं तो बघून घे, माझं मी बघतो. हा आमच्या 25 वर्षाच्या सुखी वैवाहिक जीवनाचा मूलमंत्र आहे. बोला पंढरनाथ महाराज की. अहो त्याला स्वस्त आणि फुकट गोष्टींचं जबरदस्त अट्रॅक्शन. अहो डील मिळाला ना की नुसतं वेडा होतो. अहो त्याला त्या जिमची मेंबरशिप आणि रजिस्ट्रेशन फुकटात मिळालं. म्हणून एक दिवस घरी येऊन काय म्हणाला माहितीये, तनू या महिन्यात ना आपण डिवोर्स घेऊन टाकू. म्हटलं का? अहो आदल्या दिवशीच कांदा भाजी झाली होती. म्हटलं का झालं का वैतागाला काय तुला? अगो सेलवर आलाय डिवोर्स. घरी येताना पाठी बघितली, डिवोर्स ऑन सेल, एंड युअर मिझरी इन 99.99. त्याला खरं तर फॅमिली मेंबरशिपच फुकटात मिळाली होती. मला म्हणे त्यांना म्हणावं जिम जॉईन करा. त्यांना म्हणजे माझ्या टीनेजर मुलांना. आमच्याकडे माझ्या नवऱ्याचं आणि माझ्या टीनेजर मुलांचं सगळं संभाषण असं सातार मार्गे कोल्हापूर असं माझ्यातर्फे चालतं. चूक त्याची नाही आहे. माझी ती टीनेजर कार्टी आहे ना, अत्यंत फटाकली. कोणावर गेली का नाही, तिला काहीही बोलायला गेलं ना नुसती टणा अत्यंत स्फोटक. म्हणजे तुम्ही अरेंज मॅरेजेस म्हणू नका, रेसिझम म्हणू नका, गे मॅरेजेस म्हणू नका, नुसती स्फोटक. अहो एक दिवस तिच्याबरोबर हिंदी पिक्चर बघायला गेले होते. त्या पिक्चरमध्ये तिला कळलं की आपल्यामध्ये म्हणजे आपल्या धर्मामध्ये एकदा लग्न झालं की पुढचे 60 जन्म तोच नवरा मिळतो. इज दॅट ट्रू? एवढ्यांदा ओरडली. अहो ते सगळे थिएटरमधले लोक समोरचा सिनेमा बघायचे आमच्याकडे बघायला लागले. अहो हसू नका, पुढचे कित्येक दिवस काउन्सिलिंगला जात होतो मी आणि माझा नवरा. नाही अहो या कारणाने पोरगी धर्म बदलायची. तिच्या नादाला काय आम्ही जात नाही. पण टीनेजर मुलगा होता, त्याला त्याची आशा होती. पण ही जी टीनेजर मुलं असतात ना त्यांना पेरेंट्स बरोबर अजिबात बोलायचं नसतं. आणि अगदी आपल्यावर उपकार करून बोललीच तर फक्त यच्या बाराखडीत बोलतात. म्हणजे काय रे शाळा कशी झाली, होमवर्क दिलाय का, अहो जरा सिरियसली घ्या, यांचेच पुढे जाऊन नवरे होतात. मनाशी काय विचार केला की आपण काय करू, ह्याच्या एखाद्या मित्राला पाठवा. नाही म्हणजे एकाच्या नादाने दुसरा असे येतील. अहो पण आता आपलं स्वतःचं पोरगच बोलायला तयार नाही, ते दुसरेचं काय बोलणार. नाही येतात ना, अहो झुंडीच्या झुंडी घरी येतात. पण तुम्हाला सांगते आमच्या घराच्या मेन डोर पासून बेसमेंट पर्यंतचं अंतर जे ते 10 पाऊल आहे ते सुद्धा इतके तुडतात एवढ्या रेकॉर्ड स्पीड मध्ये काढतात. का? माझ्याशी बोलायला लागू नये म्हणून. मी पण धरते एखाद्याला. काय नाही हो, जनरल प्रश्न विचारते. SAT स्कोर काय होता, गर्लफ्रेंड आहे का, तेवढ्या खालच्या गोटात बातमी जाते, शी कॉट वन. लगेच त्याला रेस्क्यू पार्टी पाठवण्यात येते.
मला जिन्यात ऐकायला येतं. Didn't I tell you not to make an eye contact? ही असली पोर. अरे शेवटी जोडीने जिम जॉईन केली. पहिल्याच दिवशी त्यांनी आम्हाला जिमची टूर दिली बरं. अहो एवढी रांगाच्या रांगा भरून ठेवलेली मशीन्स बघून भारावून गेले. मनाशी विचार केला, प्रत्येक मशीनला रोज मी नुसतं हळदी कुंकू वाहिलं आणि वाकून नमस्कार जरी केला तरी बऱ्यापैकी व्यायाम होईल. या जिम मध्ये ना मला क्लासेसचं जबरदस्त अट्रॅक्शन होतं. नवऱ्याला सांगून टाकलं, हे बघ मला स्वयंपाक बिपाक जमायचा नाही, माझे वार लागलेले आहेत. सोमवारी सपाट पोटे पलाटी, मंगळवारी झुम झुम झुंबा, बुधवारी बूट कॅम्प. लगा मेसीज मध्ये जाऊन खरेदी केली. पहिल्याच दिवशी नवीन शूज, नवीन ड्रेस, पाण्याची बाटली, मॅट, कपाळाला हाताला बँड असं सगळं लावून ती इन्स्ट्रक्टर येण्याच्या आधी जाऊन उभी राहिली. तुम्हाला काय सांगू, ती इन्स्ट्रक्टर आल्यावर तिने जे घुमायला सुरुवात केली. मी आपली पहिल्या 2 मिनिटातच माझी मांडलेली मंगळागौर आवरून अबाउट टर्न. तर ती बया म्हणते कशी, हे मिस सनशाईन, कमन 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 असं करीत शेजारी बघेल. म्हणाली, हे पिकअप युअर फीट, यू कॅन डू इट, यू कॅन डू इट, यू कॅन डू इट. का सगळ्या जणी डाव्या बाजूला, अजून चुकते मला, सगळ्या बाजू डाव्या बाजूला मी उजव्या, सगळ्यांच्या लेफ्ट तांगड्यावरती माझी राईट. मनाशी विचार केला, जाऊ दे मरू दे, आपल्याला नाही ना जमत, आपण आपले हातवारे करावे, व्यायाम झाल्याशी का नाही. अहो पण नाही, समोर वॉल टू वॉल आरसा लावलेला, पाठच्यानं फुकट एंटरटेनमेंट. शेवटी ना एकदाची ती बया घुमायची थांबली. मी एक्झॉस्टेड होऊन जमिनीवर कोसळले आडवी. ती बया म्हणते कशी, वॉर्मअप इज ओव्हर, आर यू रेडी फॉर द रिअल थिंग. मंडळी, एकच व्यायाम प्रकार अतिशय लिलया केला, थर्ड वर्ल्ड स्क्वॉट. अहो देवा शपथ सांगते, फेकत नाही आहे. थर्ड वर्ल्ड स्क्वॉट नावाचा व्यायाम प्रकार आहे. नाही मी केला, तुम्ही पण केलाय, आठवतं हा. हो खरं. अहो ती इन्स्ट्रक्टर म्हणाली, गिव्ह युअर मॅक्सिमम एफर्ट्स. बसलो आम्ही रांगेने. ते सगळे अमेरिकन बायका पहिल्या 15 सेकंदातच ओ माय गॉड, ओ माय दिस इज हार्ड यू नो असं करून उभ्या राहिल्या. मी काय नाही, मी आणि माझी एक इंडियन मैत्रीण आहो, आम्ही बसल्या बसल्या रेसिपी सुद्धा एक्सचेंज केली. म्हणजे यू पुट कोकोनट, वी पुट पीनट. वजन सुद्धा उचलून बघितली. त्या सेक्शन मध्ये तर एवढी माणसं दंडांना, मांड्यांना, कलिंगड टरबूज लावूनच फिरत होती. घाबरले नाही, घाबरले नाही, झाशीची राणीच मी. चांगली तरा पुढे गेले आणि 2-2 पाऊंडाची वजन उचलून व्यायाम केला. अत्यंत कुत्सित आणि चिरपरिचित हसण्याचा आवाज आला. नवरा. दुसरं कोण? अगं अशी का वजन उचलायची असतात, तुला दाखवतो. असं करून एवढाही वजन लावलेला तो लोखंडी बारच उचलायला लागला. उचले ना. मग म्हणतो कसा, आज पहिलाच दिवस आहे, थोडं कमी करतो. करून साईडची वजन कमी करायला लागला. वजन कमी करता 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 शेवटी नुसता बारच राहिला. मंडळी, शेवटी एकदा तरणी आणि बारीक दिसायला लागले बरं का. कशी कशी विचारा, कशी. अहो वॉटर एरोबिक जॉईन केलं. त्या क्लासमध्ये सगळ्या बायका माझ्यापेक्षा वयाने आणि वजनाने भलत्यात चालते. म्हणजे मी क्लासमध्ये पाऊल टाकता टाकता करीना कपूर एकदम खुश झाले. ओढत नवऱ्याला सुद्धा घेऊन गेले. त्याला यायचं नव्हतंच, नसायचंच. ज्या क्लासमध्ये आपली बायको सगळ्यात प्रेक्षणीय स्थळ, त्या क्लासमध्ये त्याला कसं यावंसं वाटणार.
नशिबाने त्या क्लासची इन्स्ट्रक्टर 36-20-36ची तरणी निघाली. तिने काठावरला व्यायाम करून दाखवायचा आणि आम्ही तो पाण्यात करायचा. तिने सुरू करून दिलं. कम ऑन, पिक अप युअर फीट, लेफ्ट लेफ्ट. शेजारच्या नवऱ्यावर जाऊन आपटले. म्हटलं आता ह्याला काय झालं? बघते तर ह्याच असं चाललं होतं. म्हटलं काय चाललंय? तो म्हणाला अगं मानेचा व्यायाम करतोय. मंडळी, महिना झाला क्लास जॉईन करून. साहेबांची मान चढपातळ पण पोटाचा नगारा तसाच. आणि नगारा न राहायला काय झालं? न राहायला काय झालं? घरी आल्यावर ऑर्डरी सोडायच्या. अगं आज कांद्याचं थालपीठ कर, भजी कर, भजी, साबुदाणे वडे कर. एवढा व्यायाम झालाय, काहीतरी पौष्टिक नको का खायला? बटाटे वडे कर. वैतागले हो, कंटाळले या ऑर्डरींना. शेवटी मनाशी विचार केला, जाऊ दे, मरू देतो साईज 4चा ड्रेस. आणि काल न जाऊन अलास्का क्रूज बुक करून टाकली. थँक्यू. असंच हसायला अजून अतिमहारथी आहेत, येणार आहेत. मी आता स्टेजवर आमंत्रित करते कॅलिफोर्निया निवासी संतोष कोल्हटकर यांना.